राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपती के दासा. आपल्याला संतुलित जीवन प्राप्त करून घ्यायचं असेल, प्रत्येक क्षणाला उत्सव करायचा असेल, सर्व रोग दूर करायचे असतील तर रामरसायन प्यावं लागेल. 6 प्रकारचे रामरसायन आहे. संयमे शीले च धैर्ये व्रतांते विवेकिनः अन्वेषणे तु शांती सेतुबंधे षडयते रसायनः. या रसायनातील पहिलं रसायन आहे संयम. रामचंद्र प्रभूंच्या चरित्रातील परिपोष संयम आहे. खरं तर ज्या चरित्राला चारित्र्याचा सुगंध प्राप्त झालेला असतो त्याचं सेवन करण्यासाठी अनेक भ्रमर त्या चरणाशी गुंजारो करत राहतात. तसं रामचंद्र प्रभूंच्या चरित्राला चारित्र्याचा सुगंध प्राप्त झालेला आहे. किती तो संयम. खरं तर आपल्यामध्ये शक्ती असून, आपल्यामध्ये पराक्रम असून, आपल्यामध्ये सर्व प्रकारचं सामर्थ्य असून सुद्धा सहन करणे यासाठी मोठी शक्ती असावी लागते. गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की शक्नोती आहे व या सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोध भवत वेगम सयुक्त स सुखी नरहा. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये सामर्थ्य आहे तोपर्यंत वेगांना आवरणारा जो आहे तोच खऱ्या अर्थाने योग्य आहे आणि तोच या जगामध्ये सुखी होऊ शकतो. अनेक असंयमित होण्याचे प्रसंग रामचंद्र प्रभूंच्या चरित्रामध्ये आहे. खरं तर त्यांच्या आजूबाजूची माणसं वेगामध्ये येतात. अनेक प्रसंगामध्ये लक्ष्मणजी पुढे येतात, काही ठिकाणी सुग्रीव पुढे येतो, काही ठिकाणी अंगद पुढे येतात. रामचंद्र प्रभूंना म्हणतात एवढे संयमी आपण कसे. श्रीरामांचा अभिषेक व्हायचा आणि काही वर मागून रामचंद्र प्रभूंना 14 वर्षाचा वनवास दिला. त्यावेळी दशरथ म्हणतात श्रीरामा आता तू राजा झालेला आहे, किंबहुना तू थोड्या वेळाने राजा होणारच आहेस. आता मी तुला सांगतो एवढं संयमी हो नकोस. मला आणि तुझ्या आईला सुद्धा कारागृहामध्ये टाक आणि तो स्वतः राज्य भोग. त्यावेळी ही स्मित हास्य करून रामचंद्र प्रभू म्हणतात तात आपल्याला आणि मातोश्रीला कारागृहामध्ये टाकायचं, बंदी बनवायचं आणि मग राज्य भोगायचं. हे रामराज्य कसं होऊ शकेल. दशरथांच्या डोळ्यामध्ये असतोय श्रीरामा एवढा कसा तू सरस, मला बंदी कर पण तू सिंहासनावर बस. परंतु त्या काळामध्ये ही संयम. सीता स्वयंवरासाठी जनकपुरीमध्ये मिथिला नगरामध्ये अनेक राजे एकत्र झालेले आहेत. विश्वातील सौंदर्य ज्या पायावर लोटांगण घालतात अशी जानकी. त्या जानकी मातेचं सौंदर्य पाहिल्यानंतर खरं तर ती सगळ्यांची माता आहे, परंतु त्या ठिकाणी असलेल्या कामी राजांनी जेव्हा ते अलौकिक सौंदर्य पाहिलं प्रत्येकाला असं वाटलं की सीता मलाच भेटायला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी असलेला शिव धनुष्य ते कोदंड उचलण्याचा पराक्रम प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सगळ्यांच्या आवाक्याच्या बाहेरचं होतं. एवढंच नाही तर दशमुख रावण सुद्धा त्या सभेमध्ये आलेला होता आणि त्या अलौकिक सीते मातेचं सौंदर्य पाहिल्यानंतर आवेशानेच त्या धनुष्यापर्यंत गेला आणि उचलण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याचे डोकं खाली आणि पाय वर झाले होते. त्याच्या छातीवर पडलेलं ते धनुष्य अनेक राजाने वेगळं केलं. आता या पृथ्वीवर कोणीच क्षत्रिय राहिला नाही का, ही पृथ्वी निक्षत्रिय झाली का, कोणीच पराक्रमी राहिला नाही का, असं जनकाने भाषण केल्यानंतर आवेशामध्ये लक्ष्मणजी उठले होते. परंतु त्याही काळामध्ये श्रीरामांचा संयम आणि त्यानंतर विश्वामित्रांना नमस्कार केला, सभेतील श्रेष्ठांना नमस्कार केला, तोही संयमाने. आणि मग हळूहळू एक 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 पाऊल टाकत त्या धनुष्यापर्यंत गेले. तो परशुरामांचा धनुष्य उचलला होता तोही संयमाने, त्याला दोरी लावली तीही संयमाने आणि मधोमध तो धनुष्य तुटला. कडाड त्याचा आवाज झाला, सगळ्यांच्या कंठाळ्या बसल्या होत्या. परंतु त्या ठिकाणी सुद्धा रामचंद्र प्रभूंचा संयमच. किती किती प्रसंग, त्या सर्व प्रसंगामध्ये रामचंद्र प्रभू संयम ढळू देत नाहीत. हे रामरसायन हनुमंतांमध्ये आलंय, नंतर तो संयम पाहायला भेटतो. आणि तोच संयम महाराष्ट्राच्या छत्रपतीच्या जीवनामध्ये सुद्धा आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेस त्यांच्यासोबत ते वाक्य जोडल्या जातं, तुटेल पण वाकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही.
परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण चरित्राकडे जर पाहिलं तर हे वाक्य त्यांचं असावं असं वाटत नाही. कारण महाराजांनी बऱ्याच वेळा असं केलं की मोडण्याचा वेळ जर आला तर थोडेसे वाकले, परंतु ज्याने तोडण्याचा प्रयत्न केला होता त्याला नंतर परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर त्याला तोडून काढलं. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा ठाई संयम दिसतो. विजापूरून निघालेला तो अफजल खान, तो नुसताच आडदाडा नव्हता, तर राजनीती त्याला माहिती होती. कोल्हापूरकडून त्याला येता आलं असतं, परंतु तो मुद्दाम आला तुळजापूरकडून, पंढरपूरकडून तुळजापूरला येऊन संपूर्ण महाराष्ट्राची कुळदेवी तुळजाभवानीचे ठिकऱ्या केल्या. वारकरी संप्रदायाचा आराध्य दिवस, महाराष्ट्राचा आराध्य दिवस पांडुरंग भगवंताच्या मंदिरामध्ये येऊन गाय कापली, ब्राह्मणांच्या तोंडामध्ये गोमांस घातलं आणि तिथून आव्हान देत होता छत्रपती शिवाजी महाराजांना या मैदानामध्ये लढण्यासाठी. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा संयम किती, मैदानामध्ये आपण जर गेलो तर याच्या सैन्यापुढे आपला निभाव लागणार नाही. छत्रपती संयमाने म्हणतात मी आपल्याला घाबरलो, आणि मग त्याला बोलून घेतलं होतं प्रतापगडावर. तिथे शिवाजी महाराज गेले ते संयमाने, त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना आलिंगन दिलं, तिथे होता संयम. आणि जेव्हा महाराजांना त्याने मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा संयमाने ते वाघनख काढले आणि त्या अफजल खानाचा कोथळा काढला होता तोही संयमाने. हा संयम आला कुठून? आमच्या जिजाऊने लहानपणापासून त्या श्रीरामांचं राम रसायन छत्रपतींना पाजलं होतं, आणि म्हणून तर महाराष्ट्राच्या वाट्याला स्वराज्य आलं, सुराज्य आलं, छत्रपती शिवाजी महाराज आले. असा संयम आपल्या जीवनामध्ये आला की जीवनातील एक आनंदाच्या दिशेनं पाऊल आपलं पडायला लागतं. धन्यवाद.